अमृतेश्वरवरून निघून आम्ही आता पुढच्या ठिकाणी आलेलो आहोत, टुनकीला. इथे पण बाबांचा आश्रम आहे. इथे बाबांची कुटी आहे आणि हे आहे टुनकीच्या मंदिराचा कळस. विद्यार्थी वसतिगृहाचं काम चालू आहे आणि बाबांच्या प्रत्येक आश्रमात असे जे लांब ज्यांच्या इथे शाळेला सोय नाही किंवा गरीब विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांची शाळेची राहण्याची सोय केली जाते. असं इथे विद्यार्थी वसतिगृहाचं काम चालू आहे. ते आहे बाबांची कुटिया. देव मंदिराचं नाव आहे अमृतेश्वर, टुनकीचा अमृतेश्वर. त्यांच्या खूप साऱ्या गायी आहेत. प्रत्येक आश्रमात बाबांची गोसेवा आहे. टुनकीच्या आश्रमाच्या इथे आम्ही बसलेलो होतो आणि तिथे शेतात बायका कांदे लावत होत्या. मग काय, मला तर काही कांदे लावता येत नाही, पण मीही गेले कांदे लावून बघायला, एक गंमत म्हणून. त्यानंतर तिथे जवळच निमगाव होतं, जे संतोषगिरी बाबांचं गाव आहे. मग आम्ही जाता जाता त्यांच्याही घरी गेलो आईंना भेटायला. ह्या आहेत संतोषगिरी बाबांच्या आई. त्यांना खूप आनंद झाला होता. नाशिकवरून एवढ्या महिला मंडळ त्यांना भेटायला गेलेलं होतं. आईला खूपच आनंद झालेला होता आणि मलाही आईंना बघून खूप आनंद झाला. एवढ्या मोठ्या थोर संतांच्या आईचे आज दर्शन झाले. धन्य ती माऊली. आणि आम्हीही त्यांचं दर्शन घेऊन खूप खूप असं धन्य झालो. गिरी बाबांच्या घरी जाण्याचा योग आलेला आहे आणि बघा, आईचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. तर पुढे आम्ही गेलेलो आहोत करंजगावला. तर दाखवते. करंजगावला कर्मभूमी मंदिर आहे आणि इथे ही बाबांची मूर्ती आहे. करंजगावला बाबांनी खूप कष्टाची कामे केलेली आहेत, शेती केलेली आहेत आणि नाही का मोटा हाकलेले आहे. मोटा म्हणजे जे जुने लोक असतील त्यांना मोटा म्हणजे काय, विहिरीतून पाणी काढण्याचं ते एक साधन होतं. जसं की आता इंजिन वापरतात तसं तेव्हा मोटा हाकायला लागायच्या, तेव्हा ते शेतीला पाणी जायचं. हारोळ तिकडं होतं, तिकडं हाळ होता. तो पहिलं बाबा हट्टयोग करीत होते, त्या टायमाला स्नान करीत होते, पलीकडून होतं. हा ना, स्नानाचं कुठे स्नाना आंघोळ कुठे करायचं बाबा? पलीकडून. हा का, एवढं झाडाच्या पलीकडून का? नाही नाही, हे वटा आहे ना, तो करेल लिंब. हा हा त्या लिंबाजवळ. हा का, बाबा आंघोळ करायचं. इथे ही बाबांची विहीर आहे. विहीर आहे, हे वडाच्या इथं पुढे ना, इथं थारोळ होतं ना, इथं एवढा गॅप दिसतो का? झाडे इथं बाबा हट्टसिद्धी योग करायचे, आंघोळ पण इकडेच करायचे, हो ना. कर्मभूमीतून निघालो आणि पुणतांब्याला आलेलो आहोत. पुणतांब्याला पण खूप छान असं मंदिर आहे आणि शेजारूनच रेल्वे जाते, त्यामुळे त्याचा आवाज येतोय. आणि हे बघा इथे कलश. प्रत्येक ठिकाणी बाबांच्या गायी असतात. प्रत्येक जनार्दन स्वामींच्या आश्रमात गोसेवा ही केलीच जाते. मी पुणतांब्यावरून डायरेक्ट कोपरगावला आलो, पण नाही ना, कोपरगावला आल्यानंतर माझ्या फोनला बॅटरी नव्हती, त्याच्यामुळे काय फोन व्हिडिओ काढणं झालं नाही. आता आम्ही सकाळी लवकर उठलो, चहा पाणी वगैरे सर्व झालं आणि आता आम्ही दर्शन घेऊन चाललेले समाधीच्या मंदिरात दर्शनाला. आमच्या भंडार घरात आम्ही ना चहा पाणी घ्यायला आलेलो होतो आणि आजीने मस्त चहा केला होता आम्हाला. थांबा एक मिनिट. आरती झाल्यानंतर आम्ही समाधी मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर कुटियात पण दर्शन घेतलं. नंतर आम्ही काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आलो. तिथे कोपरगावच्या रमेशगिरी बाबांचं आम्हाला दर्शन झालं. आम्ही त्यांचंही दर्शन घेतलं आणि इथे बघा, ही काशी विश्वेश्वराची पिंड आहे, तिथे बाबा दर्शन घेत होते आणि हे आहे मंदिर. कोपरगावचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या ठिकाणी चाललेलो आहोत, ते अंदरसूलला, जिथे बाबांची तपोभूमी आहे. तिथे आम्ही आता तुम्हाला दाखवतो अंदरसूलच्या मंदिरातील पिंड. आम्ही आता बाबांची जी तपोभूमी आहे अंदरसूल, तिथे आलेलो आहे आणि खूप छान मंदिर आहे इथे पण. तर इकडे जनार्दन स्वामींची कुटिया आहे आणि इथे आहे शंकर भगवानचं मंदिर. असं म्हणतात की जनार्दन स्वामींनी ह्या खोलीच्या खाली तप केलेलं आहे आणि ते इथे दाखवलेलं आहे.
नागेश्वर महादेव मंदिर आहे. वरती बघा नाग दिसतोय आणि खूप छान इथे बाबांनी ना तप केलेलं आहे म्हणून याला तपोभूमी असं नाव दिलेलं आहे. जनार्दन स्वामींची तपोभूमी अंदरसूल. ही आहे अंदरसूलची कोळगंगा नदी. इथे बाबा जेव्हा तप करायचे तेव्हा ह्याच नदीत स्नान करायचे. सुंदर असं हे मंदिर. अंदरसूलचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही कोकणात भावेश्वरला गेलो होतो. तो काही व्हिडिओ घेतला नाही. आणि तिथून आम्ही इकडे त्र्यंबकेश्वरला आलेलो आहोत. त्र्यंबकेश्वरला हृदयेश्वर महादेव मंदिर आहे जनार्दन स्वामींचं. तिथे आमचं छान असं दर्शन झालं. आणि इथे ना मंडप टाकलेला होता, यज्ञ मंडप. तिथे आमचं दर्शन झालेलं आहे. खूप रात्र झालेली होती. हे नंदी आहे आणि त्याला छान हे असं माळ घातलेली, खूप छान दिसतंय ते. सगळ्यांचा इथं अभिषेक चालू आहे आता. कलश आणून ठेवलेले आहे. सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली आहे. कुंड तयार झालेला आहे. इकडे भगवान शंकरांची स्थापना पण झालेली आहे. आणि उद्यापासून इथे यज्ञच पण चालू होणार आहे त्र्यंबकेश्वरच्या हृदयेश्वर मंदिरात. जनार्दन स्वामींचं हे मंदिर आहे. हां, जनार्दन स्वामींचा हा आश्रम आहे हृदयेश्वर त्र्यंबकेश्वरला. इथे पण श्री वास्तू भगवान आहेत. इथे पूर्ण जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. इकडे कुटिया वगैरे आहे. अंधार पडलेला आहे त्याच्यामुळे मला जेवढं शक्य आहे तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करते. हृदयेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन पुढे आम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाला गेलो. तिथे व्हिडिओ केला नाही. पुढे आम्ही त्र्यंबक राजाच्या दर्शनाला गेलो, पण मंदिर बंद झाल्यामुळे फक्त कलशाचं दर्शन घेतलं. दुपारी अंदरसूलवरून येता येता आम्ही कोकणात भावेश्वरला पण गेलो होतो, पण खूप गर्दी झालेली होती आणि आम्हाला उशीर झाला होता, त्यामुळे मी तिथे व्हिडिओ घेतला नाही. तर त्र्यंबक राजाचं हृदयेश्वरचं दर्शन घेऊन आमची यात्रा ही संपन्न झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला जनार्दन स्वामींच्या ज्योतिर्लिंगांची यात्रा हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि जनार्दन स्वामी आश्रमाला नक्की भेट द्या. धन्यवाद.